मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेम पोर्टलच्या रिलेटेड भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या चॅनलवर नेहमी सांगत असतो. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 4 लाख करोडपर्यंतचं एक रेकॉर्ड जेम पोर्टलने इथे पूर्ण केलेलं आहे. आपल्या देशामधून एवढी मोठी पर्चेसिंग जेम पोर्टलच्या माध्यमातून 23-24 या इयर्समध्ये झालेली आहे. तर शासन या वेबसाईटला, या प्रोसेसला एवढं सर्वात जास्त प्राधान्य का देत आहे? कारण काय की याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे. जे लोक स्टार्टअप्स असतील, उद्यम्स असतील, SC-ST असतील, MSME असतील, MSE असतील, त्या सर्व लोकांना इथे शासनाने प्राधान्य दिलेलं आहे. प्राधान्य म्हणजेच त्यासाठी वेगवेगळे बेनिफिटसुद्धा दिलेले आहे. आज आपल्याला तेच समजावून घ्यायचे आहेत की इथे काय काय बेनिफिट्स आहेत आणि कोण व्यक्ती इथे कशा पद्धतीने इथे पार्टिसिपेट करू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर आजच लाईक आणि सबस्क्राईब करा. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला काही लागतात डॉक्युमेंटेशन्स आणि भरपूर लोक टेंडर्समध्ये येत नाही. त्यांना असं वाटतं की भरपूर सारे डॉक्युमेंट लागतात, रजिस्ट्रेशन्स असतात आणि खूप किचकट प्रोसेस आहे. तर मित्रांनो, आता असं राहिलेलं नाही आहे. जर ती कन्सेप्ट प्रॉपर माहिती असेल, तुम्हाला जर स्टार्टअप माहिती असेल, MSME माहिती असेल, MSE माहिती असेल, तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी सहज आणि सोप्या होऊ शकतात. आज आपल्याला त्याचीच माहिती घ्यायची आहे. तर माहिती सुरुवात करूया आपण स्टार्टअपपासून. स्टार्टअप रनवे काय आहे? स्टार्टअप कुणाला जर विचारलं बाबा स्टार्टअप काय आहे, तर स्टार्टअप म्हणजे मी बिझनेस चालू केला, तर असं नाही आहे. स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप इंडिया नावाची एक स्कीम आहे. आज पण आपण ती वेबसाईटच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो. स्टार्टअप इंडिया ही केंद्र शासनाने एक स्कीम काढलेली आहे, ज्याच्या अंतर्गत जे उद्योजक असतील, ज्यांच्याकडे काहीतरी इनिशिएटिव्ह आयडिया असतील, त्यांच्याकडे काही नवीन कन्सेप्ट असेल आणि त्या नवीन कन्सेप्टच्या माध्यमातून ते 10 लोकांना, 100 लोकांना, 50 लोकांना एक चांगल्या प्रकारचा उद्योग उभारून देऊ शकतात. त्यांना उद्योगात त्या घेऊ शकतात आणि सरळ सरळ एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतात. यासाठी स्टार्टअप इंडिया एक चांगली स्कीम शासनाने इथे काढलेली आहे. स्टार्टअप इंडिया स्कीममध्ये जर तुम्हाला बसायचं असेल, त्यासाठी तुमची कंपनी ही MCA पोर्टलला रजिस्टर्ड असली पाहिजे. ती कंपनी, ती वेबसाईट आणि ती कंपनी कशी असते तेही तुम्हाला मी सांगतोय. MCA पोर्टल म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो OPC किंवा प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP कंपनी. जी कंपनी या पोर्टलला रजिस्टर्ड केलेली असेल, रजिस्टर केलेली असेल, तर या रजिस्ट्रेशन नंतरच तुम्हाला स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन तिथे मिळतं. स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. आत्तापर्यंत कितीतरी हजार लोकांनी इथे रजिस्ट्रेशन्स केलेली आहेत आणि काही लोकांनी फक्त स्कीम ऐकलेली, पण त्यांना पुढे माहीत नाही की नेमकं याला करायचं काय असतं. तर स्टार्टअप्स म्हणजे की ज्यांना आता एखाद्या शासनाच्या टेंडर्सला अप्लाय करायचं आहे आणि त्यांच्याकडे जर हे सर्टिफिकेट असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारची टेंडर फी आणि EMD लागणार नाही. शासनाने त्याला पूर्णपणे वेव ऑफ केलेला आहे. वेव ऑफ म्हणजे पूर्णपणे माफ आहे. आता एखादा नवीन माणूस जर शासनाच्या टेंडरिंगला येत असेल, शासनाचं एखादं टेंडर भरत असेल, तर सर्वप्रथम त्याला विचारलं जातं की तुमच्या कंपनीचा अनुभव काय? तुमच्याकडे या अगोदरचे कुठले एक्सपिरियन्स आहेत? तुमचा टर्नओव्हर किती आहे? तुमची बॅलन्स शीट्स किती आहे? अशा भरपूर साऱ्या गोष्टी नॉर्मली टेंडर्समध्ये विचारल्या जातात. आता ज्या व्यावसायिकाचं आत्तापर्यंत कुठे रजिस्ट्रेशन्स नाही, त्याने आयुष्यात आत्तापर्यंत कधी व्यवसाय केला नाही, पण त्याला व्यवसाय करण्याची जिद्द आहे आणि त्याला माहिती आहे की मी काय चांगल्या प्रकारे कुठेतरी काहीतरी करू शकतो. मग शासन म्हणतो की अशा इनोव्हेटिव्ह आयडिया ज्या असतील, ज्यांच्याकडे एक प्रकारे चांगलं काहीतरी व्हिजन असेल, तर अशा स्टार्टअप्सला तुम्ही टेंडर फी, EMD, टर्नओव्हर या सगळ्या गोष्टीपासून माफ करून टाका. त्यांना पूर्णपणे एक्झम्पशन देऊन टाका. इतकी सुंदर आणि चांगली स्कीम्स शासनाने इथे काढलेली आहे, ज्यामध्ये शासकीय टेंडर्सला पूर्णपणे तुम्हाला वेव ऑफ केलेला आहे. तिथे तुम्हाला टेंडर फी, EMD भरण्याची गरज नाही. महत्त्वाचं टेंडर फी आणि EMD गरज नाही हा विषय नाही आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की शासनाच्या टेंडर्समध्ये जो अनुभव विचारला जातो, की ज्या अनुभवाच्या बेसला तुम्हाला ते काम मिळतं, तर ते काम मिळण्याकरता ऑलरेडी तुम्हाला तिथे पार्टिसिपेट करायला मिळतं. म्हणजे आता एखादं टेंडर आलं, उदाहरणार्थ ₹50,000 टेंडर आहे. ज्या ठिकाणी त्या ऑफिसला काहीतरी आपल्याला तिथे सप्लाय करायचं आहे. मग सप्लाय करण्याकरता ते ऑफिसर विचारतात की तुम्ही तिथे हे डॉक्युमेंट द्या, एक्सपिरियन्स द्या, तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असले पाहिजे, तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असले पाहिजे. आता आपण डॉक्युमेंटच जमा करायला गेलो तर काम घेणार कधी? पण जर तुम्ही त्या
टेंडर्समध्ये जर तुमच्याकडे स्टार्टअपचं सर्टिफिकेट असेल तर शासन म्हणतोय की त्या व्यक्तीला, त्या स्टार्टअपला कुठल्याही प्रकारचा अनुभव मागू नका. त्यांना 15% तसंही काम मिळेल किंवा डायरेक्टली तुम्ही त्या टेंडरला त्यांना बीड करू द्या. म्हणजे अशा पद्धतीने शासनाने याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी स्टार्टअपच्या माध्यमातून दिलेली आहे. स्टार्टअपमध्ये तसे बरेच सारे बेनिफिट्स आहेत. जर तुम्हाला ते बेनिफिट्स मेलवर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला मेल आय डी पाठवा. मी टेंडर गुरु चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मेल करेन. दुसरी स्कीम आहे MSME SC ST एंटरप्रेनर्स ऑन जेम. म्हणजे आपण जर SC ST उद्योजक असाल तर संपूर्ण शासनाच्या खरेदीच्या 25% हिस्सा हा शासनाने MSME करता राखीव ठेवलेला आहे. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आणि MSE म्हणजे मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. जर MSME साठी 25% हिस्सा आहे तर त्या 25% मधून 4% हिस्सा गुड्स अँड सर्व्हिससाठी MSME एंटरप्रेनर म्हणजे SC ST कम्युनिटीमधील जे उद्योजक असतील त्यांच्यासाठी शासनाने तो कोटा ऑलरेडी राखीव ठेवलेला आहे. आत्तापर्यंतचा जो डेटा काढलेला आहे त्या डेटाच्या हिशोबाने जर आपण हा स्टॅटिस्टिक्स जर त्याचं बघितलं तर कित्येक उद्योजकांना अजून सुद्धा याच्यामध्ये भरपूर सारी ऑपॉर्च्युनिटी आहे. शासनाच्या कित्येक कंपन्या आहे मित्रांनो. HPCL असेल, BPCL असेल, माझगाव डॉकयार्ड असतील, अशा भरपूर साऱ्या शासनाच्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यामध्ये लाखो करोड रुपयांची खरेदी दरवर्षी केली जाते. पण ही खरेदी केली जाते. पण या खरेदीचा रूल काय? तर रूल हा आहे की MSME मध्ये 25% त्यांना प्राधान्य द्यावं लागतं. जर त्या ऑफिसची खरेदी जर 10,000 कोटी रुपयाची असेल तर त्या 10,000 कोटीपैकी 25% हिस्सा हा MSME ला देणं बंधनकारक आहे. त्यानंतर त्याचं सब टार्गेट दुसरं असं आहे की त्या 25%पैकी 4% हिस्सा हा त्यांना MSMEच्या माध्यमातून SC ST ला देणं बंधनकारक आहे. पण कित्येक उद्योजकांना ही गोष्ट माहिती नाही आहे. तर मित्रांनो, या माध्यमातून सुद्धा तुम्ही जेम पोर्टलला एक चांगल्या प्रकारचं काम करू शकता. जेम पोर्टल एक असं पोर्टल आहे की ज्यामध्ये तुम्ही इझिली कुठल्याही टेंडर्सला इथे बघू शकता. तुम्हाला यायचं आहे बिड्स, लिस्ट ऑफ बिड्स. लिस्ट ऑफ बिड्सला आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथे टेंडर्स मिळतात. आता तुमची जर प्रॉडक्ट्स असेल तर प्रॉडक्टला क्लिक करा. तुमचं सर्व्हिस असेल सर्व्हिसला क्लिक करा. तर तुम्हाला ज्या सेक्शनमध्ये जायचं आहे त्या सेक्शनप्रमाणे तुम्ही इथे चेक करू शकता. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तुमच्या एरियातलं काम पाहिजे तर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचं नाव टाकायचं आहे तर तुम्ही इथे तुमच्या प्रॉडक्टचं नाव टाका. तर तुमच्या सर्व डिटेल्स तुम्हाला इथे मिळतील. प्रिंटिंगचं काम टाकलं आहे तर इथे मला प्रिंटिंगचं टेंडर दिसतंय. जसं की तुम्ही जे काम तिथे टाकणार त्या प्रकारे काम तिथे तुम्ही बघू शकता. सोबतच तुमचा जर एखादा स्वतःचा प्रॉडक्ट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, तुम्हाला ऑर्डर मिळत नसतील तर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट डायरेक्टली शासनाला विकू शकता. फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जर शासनाला जर हा प्रॉडक्ट तुम्हाला विकायचा आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन तिथे असलं पाहिजे. प्लस शासनाला सुद्धा त्या प्रॉडक्टची गरज पडली पाहिजे. जर ह्या दोन्ही गोष्टी जर तुमच्या मिळत्या जुळत्या असतील तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला याच्यामधून भरपूर सारा बिझनेस तुम्हाला घरी बसल्या बसून तिथे करता येऊ शकतो. विशेष म्हणजे इथून झालेला जो बिझनेस आहे तर एक 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंटसुद्धा तिथे मिळू शकतं. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही बेरोजगार असाल तर नक्कीच या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कंपनीचं, तुमचे फर्म जी काय असेल त्या फर्मची तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या व्यवसायाला सुरुवात करा. या बाबतीमध्ये अजून जर काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता किंवा माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.